दरम्यान आज शिर्डीत भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे। भाजपचे सर्व मंत्री, आमदार, खासदार या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। राज्यभरातील जवळपास 15,000 पदाधिकारी या अधिवेशनाला उपस्थित राहतील। अमित शहा, नितीन गडकरी, जेपी नड्डा, मुख्यमंत्री फडणवीस पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि भाजपमधील संघटनात्मक बदलाच्या दृष्टीने हे अधिवेशन महत्त्वाचं आहे आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। भाजपचं महाअधिवेशन शिर्डीमध्ये पार पडते। भव्य अशी तयारी जी आहे ती भाजपने केलेली आपल्याला दिसून येते। भव्य असा स्टेज जो आहे तो तयार केलेला आहे आणि या स्टेजवरती महापुरुषांच्या ज्या तस्वीरी लावलेल्या आहेत आणि त्याच ठिकाणी संविधानाची प्रत सुद्धा पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा जेव्हा त्यांनी शपथ घेतली त्यानंतर त्यांनी संविधानाच्या प्रतीचं पूजन जे आहे ते केलं होतं आणि त्यानंतर भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये संविधानाची प्रत जी आहे ती ठेवली जाते। संविधानात बदल जो आहे तो भाजपकडून केला जातो असे आरोप काँग्रेस नेहमीच करते आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर आजच्या अधिवेशनामध्ये भाजपच्या वतीनं जो भव्य असा स्टेज तयार करण्यात आलेला आहे या महाअधिवेशनाचा आणि त्या ठिकाणी संविधानाची प्रत जी आहे ती सुद्धा ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे साहजिकच आहे, आपण जर पाहिलं तर काँग्रेस एकीकडे आरोप भाजपवरती करते परंतु दुसरीकडे भाजपच्या वतीनं संविधानाची प्रत जी आहे ती आज या मंचावरती ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचं पूजन सुद्धा या ठिकाणी केलं जाणार आहे। कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, शिर्डी।